मित्रांनो आपली जर्नी स्टार्ट झाली आता. चलो चलो भाई. कली बली कली बली. कन्याकुमारीला. तर हे आमचे मेंबर आहेत ग्रुप मधले. जो आहे तेजस मस्कर, जो आहे कन्याकुमारी, आहे मनोज वारिंगे आणि आहे सोनू वारिंगे आणि आहे किरीस ताबेवाला. आता आम्ही चालवले आहे लोणावळा घाटात. आता लावलेला आहे डाव. एक कॅनची माझी परेल आहे. त्याच्या बाजूला बसलेला आहे ईशान वारिंगे. शिवनाथ बॅटिंग करता करता दातले खाचा तो आणि बॅटी तोराचा धनाधन. बॉल का लागत बाकी बॅटीला बॉल लागला डायरेक्ट रामदेव शॉट मारत तो. एक दिवशी शिवनाथनी डाव नंबर 15. आता बघूया कोणला 81 पर्यंत निघत आहे. मला असं वाटतं किरीतला निघले लय असतो तो. शिवनाथला निघले. ही आहे आमची सायलेंट गँग. सगळे सायलेंट झोपलेत, दिसत पण नाही खालोखात. मी लोणावळा स्टेशनवर. हे आहेत आमचे पार्टनर विकास मस्कर आणि अंकित मस्कर. आता कसं वाटतं तुम्हाला आपल्या जर्नीबद्दल? हा अंधू वाटते भाई. अंधू वाटतो. मला असं वाटतं की मी पुन्हा मुंबईला चाललोय. कसा काय? हा मी शिवनाथला विचारायला गेलो, शिवनाथ कसा काय लागला? ट्रेनने आता आवाज सोडलेला आहे. मला असं वाटतं आता आत्मन जावा नाही तर ट्रेन मला सोडून जागी. आता आम्ही आलेलो आहे बाथरूमच्या बाजूला. बाथरूम इथून तसं ठीक आहे ट्रेन मधला, फक्त इथंच लय भीती वाटते आम्हाला. इथं आलते असं वाटतं खाली पडू आम्ही. आता दुसऱ्या डब्यात जाऊन बघतो. श्रीनाथ कोलेकर झोपले, त्यांनी पूर्ण सीट बुक केली असं वाटतो. सीट मध्ये जागाच ठेवली नाही. काय म्हणतो तेजस, तुला कसं वाटतं पत्ती केलेला? तुला काय डाव तर वाटत नाही? पहिला झक्का पंजाब बादशाह. मी बघू शकतो ना आता लगत. आओ ज्यादा गेट में मत जाओ, पीछे आओ. तावडे तू होएगा हा ना. नाही तर आम्हाला आमचं बावडे गेला काका होता. आपण आपल्या रस्त्याला जाऊ. काळ्या मस्कर चालला आणि अंकित मस्कर त्याच्या मागे संकेत. या गेमची गोष्ट अशी आहे की जो पण जिंकेल तो पैसे मला देईल. ग्रुपचे मॅनेजर शिवनाथ कोलेकर ते. रिधी, तुला कोणता रस्सा पाहिजे? रस्सम की सांबर? हा रस्सम की सांबर? सांबार. इडली डोसा सांबार. आमरस पाहिजे. तुला त्याच्यासाठी कोकणामध्ये जायला लागेल. इथे कसं तुला भेटेल? केरळ सुद्धा एक प्रकारचा कोकण आहे. आमचे पार्टनर रिधीनाथ कोलेकर एक गाणी बोलत आहे. रिधी बोल आता गाणी. दादाजी परमिशन हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी तू विसरली गावानू तुझे पुंदेला जमलय सारा देऊला जमलय सारा देऊला.
काय म्हणतो विकास मस्कर, तुला कसं वाटलं आपल्या ना फिरायला? मला आनंदी वाटतो, कारण का आम्ही इथं वेटिंग रूम ह्या ते ट्रेनचं काय बोलतात त्याला आरटीसी रूम बघायला गेलतो. आरसीडी आरसीडी रूम. तर तो बोलतो का रॉयल चॅलेंजर बँगलोरची मॅच जिंकली बोलतो, त्या रूमांचं काम चालू केलं बोलतो. त्याच्या ओनरनी बोलतो पैसा इकडे दिलाय बोलतो, डोनेट केलाय इकडे का? बरं आहे. इथं तुम्ही मच्छाच करू शकता. बघा आमचा रिधीनाथ कोळेकर पूर्ण वाकरा चालायला लागला, त्या जपानमध्ये मला वाटतो त्याच्या मांड्या सोडल्या. सोपट लोशन लावायला लागेल. आम्ही मधुरा स्टेशनला पोहोचलो. आता रिधीनाथ कोळेकर एक चांगला सुंदर गाणी बोलत आहे. म्हणजे कोण? इंगलाय देवी गो इंगलाय देवी तुम्ही असं तुझे पुंजेला जमलाय सारा देवला टकारा टकारा भाषा काही समजा नाही. भाषा आम्हाला काय जमलं नाही, काय बोलतो काय जमलंच नाही. इंडो म्हणा अट्टा इंटा. अरे यांची भाषा काय समजत नाही. याला एकामेकाला शेवा देते ते काय समजत नाही. इंड ना पिंड पिंडच घरचे बाबा बोला तरी काय येणार. आने वाला बात नहीं करना, सबको बोल दो बाहर में रहता है बहुत आने वाला. बैठो मच्छीचं पार्सल आहे तो लय वास येते मच्छीचा इथं. Madurai, Bangalore, Cantonment Express via कान दुखायला लागला तरी आमचा टाकल्या काका ऐक नाही एवढा लांब आणला आम्हाला. लांब ना आणला, इथं बोलून तिकडे आलो. त्यांनी दाखवला कर्जत ना त्याला कसा राहिला. असं झालं. शिवनाथच्या हे बॅगीला व्हील आहेत तरी तो उचलून चालू, कारण जिम त्यांनी तेवढी जोरात केले वर्षभर, राहायचं दिसत ना तरी ऐकत नाही तो. शिवनाथ व्यवस्थित नेल ना नेता आपल्याला कुठं. मग त्यांना रूम बुक करायला बसवल्या का सेटलमेंट करायला केल्या काय समजत नाही. तिरुवनंतपुरम देखने का तो आपका टाइम भी बहुत कम है. सीधा नहाने की जगह मिलता, नहा लो. मीनाक्षी माता मंदिर दर्शन कर लीजिए. दर्शन करने के बाद 14 सीटर वाला गाड़ी अरेंज कर दीजिए, ट्रैवलर गाड़ी. वो गाड़ी में सामान पूरा लोड करके मीनाक्षी माता मंदिर दर्शन करके मधुरईपुरा घूमने. इतना दूर से आ रहा है आलो डायरेक्ट फार्म हाऊस बुक केला आणि आमचा स्विमिंग पूल आणि आमचा राहण्याचा रूम.
रूम बघून आमची इच्छा मेलेले आहे. हा अशी इच्छा होत नाही काही वापस. अजून तुम्हाला दाखवू शकतो इथे. ही मधुराईची रियालिटी. खूप काय आहे मदुराईमध्ये बघण्यासाठी. चुकून मग कोणी ऑनलाईन रूम बुक करू नका. ही आमची घर चाललेली आहे. हा रामेश्वरी दर्शनाला भैया लोक जा रहे हैं गाव मा. बघा गणेश जुमारीची बॅग किती मोठी आहे. त्यांनी बॅग का आणले माहिती आहे का. तो बोलतो की अण्णा लोकांना आराम येत. बोलतो तुम्हाला मारलं पिटलं तर मी या बॅगीमध्ये लक्कम बोलतो. त्यासाठी त्यांनी एवढी मोठी बॅग आणली. तो नेमका त्यात राहील. अरे व्हिडिओ काढले तुला. हाय गाईज, आम्ही आलेलो आहे. सोगोलेकर आमचा मॅनेजर 15 रुपये आहे म्हणतोय. नाही 15 रुपये बोलतो. परवा नाही आम्हाला 8 रुपये द्या पाहिजे. आता कसं देतील त्याला इथं. बोलतो क्वालिटी एक नंबर. लस्सीच्या कलाचा म्हणजे आम्हाला चाय दिलेला आहे. थँक्यू. मीनाक्षी टेम्पलचं दर्शन घेतलं. आता आम्ही रामेश्वरमला चाललो आहे. आणि ते मीनाक्षी टेम्पल आहे ते खूप सुंदर होतं असं. आणि ते तिथे 51 शक्तिपीठापैकी ते एक शक्तिपीठ आहे. आता आम्ही चाललो रामेश्वरमला. बघू जनरल तिकीट काढलेत. सीट भेटतायत का नाही बघूया. का उभ्यान जायला लागतो. का उभ्यात मरायला लागतो बघू यार. आपल्या त्याची सवय आहे मुंबई लोकलमध्ये प्रवास करायची. बघू आज काय होतंय हा या रामभूमीवर. सर 2 मिनिट. पंबम ब्रिज येतच नाही थोडी मला साईड. ಕಲ್ಲೋಡೋ ನೀರು ಖಾತ್ಯವ ನೋಡಬ್ಲೆ ಎಲ್ಲ ಹೊರಡ್ರ ದೇಶ ಮಾಡೋಣ ನಾವು. ಬ್ರಿಡ್ಜ್ ಇದೆ ಹಿಂಗ್ ಮ್ಯಾಕ್ ಹೇಳೋದಿದೆ ಪಟ್ರಿ. ಉಳ್ತಾನ ಪಟ್ರಿ. धनुषकोटी. सर एक मिनिट वरतीला नाही काढून देत गाडी. पाणी नाही. बाबा नको पण जायला काय सेफ्टी नाही. काय सेफ्टी तो नाही. उभा राहिला काय कोणच नाही उभा राहिला. हो ना तो का किती वरती बघ ना. सुमांडा टाळला का होणार नाही. हाय गाईज, आता आम्ही पोहोचलेलो आहे रामेश्वरमला. रामेश्वरमला. अशा प्रकारे आमचा थोडासा मूड खराब असल्यामुळे आम्ही काय आता हॅपी दिसणार नाही तुम्हाला थोडा वेळ. सो समजून घ्या. ब्लॉगमध्ये आम्ही कंटिन्यू नाही करू शकत. हो ना तो का किती वरती बघ ना. सुमांडा टाळला का होणार नाही. हाय गाईज, आता आम्ही पोहोचलेलो आहे रामेश्वरमला. रामेश्वरमला. अशा प्रकारे आमचा थोडासा मूड खराब असल्यामुळे आम्ही काय आता हॅपी दिसणार नाही तुम्हाला थोडा वेळ. सो समजून घ्या.
मजा दर्शन करायला अण्णा इडली सांबार इडली सांबार आवाज देतो मी बरोबर एक नंबर मंडप आहे मी आवाज देतो तू आवाज दे काल हर दुःख हर रोग हर दारिद्र्य हर 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 चलो अभी भागते हैं अन्ना लोग सब अरे लुंगीला हे आमचे रुयावलचे मस्कर बंधू जातील तिथे आपले नावाचा छापा धरतील अण्णा अण्णा रोक श्री रामनाथ स्वामी मंदिर समोरच नंदी महाराज अप्पा चिंगरी नका झालं पहिले दर्शन बप्पाचे गणपती बाप्पा मोरया. अभी लग रहा है मैं ओरिजिनल अन्ना शिवाय मेरे साथी चालू थांब थांब पाठी ताव हे दे बाजारात असं ट्रावल फळ पडतो मला जरा आराम कर मग भरून तर जाऊ नका हे आहे मलाई रगडा मार के मला ते दे मी तेच भारी असेल मी बोललो माझी भारी असेल काही केसरी बेले का केसरी बाजारात एक दोन द्या केसरी आणखी जावे केसरी बेले कधी बाजारात कसं आहे इडली पंजाब धाबा मंदिराच्या समोरच आहे इथं समोर
इथं या जेवायला कधी पण दिल्ली पंजाब धाबा. घरातला चावी घ्या गाडीची, गाडी चालू करा, हा. दिल्ली पंजाब धाब्याला या. रामेश्वर मध्ये जेवून आला जा. तर जेवून जा, नाही का काय वाईट नाही. आम्ही इथे 3 रूम घेतले. 3 रूमांची प्राइस 4,500. रूम नंबर 305 शिवनाथ कोलेकर. काम करा रूम नंबर 307 गणेश कुमारे एंड करण. रूम नंबर 308 लाल्या मस्कार एंड किरिंग मस्कार. तेजस हाय हाय गाईज, आता आम्ही कुठे जाणार आहे? धनुषकोटी. जिथून रामाने बाण बाण मारलं नाही सीतेला पाणी पास. कितीच तू मुकुट लावून गेला असं बरा आला असं. तुला ह्यो चष्मा ना सोबत तो किरीटचा मुकुट जरा बरा वाटला असं तुला मला असं वाटतो. बावल्याचे जसमे. बाहुल्यान चष्मा आणले काय म्हणतो निधीनाथ. मस्कर हे मस्कर ब्रँडचे मस्कर संस्थापक आहेत आणि ते डिट्टो जसे जसे शब्द बोलू शकतात. पण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर तुम्ही ही कौशल्य शाळा कुठे शिकली? बली का? आता रिधीनाथनी बाबा ते किरीटचा शेड पारलेला आहे. मला वाटतं आता वातावरण गरम होईल. शिवे शिव आता लाव तिथे टाच्या लाव टाटण्या. आता किला मारू का? एवढा हलका कापड येते. आता किला हे बघ यायला 300 वाला कापडा घेऊन आले यांना सांगतो 1000 वाला. मॅनेजर साहेब मला काहीतरी इलाज देत आहे. रिधीचा हात एवढा बलाढ्य आहे का ते हातामन डायरेक्ट किरीटचा खिशाला हात घालायचे होता. मला तर वाटतं डायरेक्ट किस्सा काढून टाक. कपड्याची वाटलं चिपकून चिपकून. ते हाताला पाहू तरी काय निसता बॉट मारलास तरी त्याचा किस्सा पारलास तुम्ही. हा आपला हात रिधीनाथ कोलेकर आता मशीन घेऊन आलेला. आता त्याचा लगेच किस्सा शिवून देतो असं वाटतो. 1000 रुपयाला आहे. लगेच पैसे वाढव. हा लगेच पैसे वाढव. उल्हासनगरला चाललं काय टाका मारायला. हा आहे आमचा मॅनेजर. आधी मध्ये या टाइम एवढा रागवला नाही तो, ना तर लय रागवतो. कसं काय माहित कोणता पाणी पिऊन आले या टाइममध्ये. 22 कुंडांचा पाणी प्याला तो, त्यामुळे जरा शांत झाला. मला असं वाटतं आता हा आता काराम ना होणार तो. मस्त दिसतोस. कितना लेंगे सब घुमाने का? रूम चांगले रूम आहेत तसे स्वस्तामध्ये. ब्रेकिंग न्यूज आहे. आमचा मॅनेजर शिवनाथ कोलेकर यांना जुलाब लागलेले आहेत. सध्याची त्यांनी इडली डोसा जास्ती खाल्ला. त्याला बोलू होतं उत्तप्पा खा, पण ऐकलं नाही. बोल आले तेरे को क्या हुआ है? गले में खराश. कैसे? अरे वो नहाने का पानी भी समुंदर का पानी है हाँ रूम में. हाँ पानी मुंह में लिया तो सारा से गला ही बैठ गया. मेरा भी थोड़ा गला खरखर कर रहा है. इधर इधर कर. हाँ मेरा भी इधर ही. अरे क्या करने का? अभी क्या करने का समझ में आया. उसको जुलाब लग गया. अपना गले का कुछ होगा. उकाला मिलेगा उकाला. साला ज्यादा नमक खाएगा वो उसके भी. पैसा धनुष कोडी हाय. आणि राम सेतू अजून बरेचसे तीर्थ आहेत. आमची आता दिंडी चाललेली आहे रामेश्वरमचे काही स्पॉट बघण्यासाठी. धनुषकोटी. आता पहिला जे आहे आमचा पॉईंट काय धनुषकोडी ना. पहिला नाश्ता मग दर्शन. गोइंग टू धनुषकोडी. धनुषकोडी इथून पार्सल करता का? फायनली आपला तिसरा धाम कम्प्लीट झालेला आहे. आपले 3 धाम कंप्लीट झालेले आहेत. राहिला फक्त 1 धाम. आता राहिला तो आमचा केदारनाथ आणि बद्रीनाथ. बद्रीनाथ धाम मध्ये मोरगाव कोणता पुष्पा मधला का? ड्रायव्हर कन्याकुमारी. कन्याकुमारीला कोंडारेड्डी चाललेला आहे तिकडून त्या साईडची.
अण्णा अण्णा पेट्रोल प्राइस 1 लीटर पेट्रोल का 102 फक्त 4 रुपयाचं आपल्याला आहे फरक आहे बाकी काही नाही हे नाही बरोबर आहे हे काय आता काय हे नऊ होते अनावडा हे पण इंडियाचे कुठं आहे दुसरा देश आहे रुपये थोडी आहे मोदीच आहे इकडे बस हो ना रिप्लेस केला डायरेक्ट ही टमटम ठीक आहे तशी पाहिली तर नाही का ड्रायव्हर पण चांगला आहे आपला 3,000 डन केले 3,000 पर्यंत डन केले ना मेन गोष्ट काही इथं आल्यावर या लोकांना काही हिंदी येत नाही ना तो हिंदी आमच्याशी बोलतो थोडंफार चांगलं वाटतं त्याच्यामुळे व्यवस्थित करायला आता आमची गाडी तर थांबलेली आहे आम्ही चाललेलो आहे नाश्ता करण्यासाठी इडली डोसा सांबार इडली मेंदू वडा जास्ती करून मेंदू वडे हे काय कांदा भाज्यांसारखं दिसतात कांदा भाजी नाही रे असे ना मला असं वाटतं इडली डोस्याचा जास्ती मारा होतो एक एक मोठा झाले आता आम्ही इथे बसलेलो नाश्ता करायला बोलतो पुरा मसाला होता कसा बोलतो नंबर बोलतो पण नक्की टेस्ट कशी आहे कुणाला माहिती आहे आपल्याला पडलं नाही पडलं काय घेतली आता काय नाही इडली आहेत. 2 ते इडली नाही भेटतो धरा आपला पाट्याचा मसाला नाही का चव लागाला हो ना मसाला वल्या वल्या. केळीची पाना मेन केळीची पाना दूध पे सगळ्यांना वाटतं नाश्ता करण्यासाठी पहिले चहा प्यायला घालते याला काय बोलतो तू सांग अरे अक्कालच नाही आम्ही मॅनेजर केले म्हणून केले हा. काय सांगू प्रमोद तुला आमचं कधी हाल चाललेली ये बाबा ये तू जर मी पिसालो तर काय बोललो मग मग काय नाही बाऊल होणार चावणार याला त्याला बाकी काय नाही हा? कसं वाटलं तुम्हाला आमच्या बरोबर या टायमाचे पहिली बार आलेले तू आमच्या बरोबर मस्त वाटलं हा मस्त वाटलं अरे सगळी पोरं चांगली आहेत ना आपली आता या आले आमचे मसाले डोसे अण्णा डोसा देतो आम्हाला कालच्या होतं गरम करून दिले साऊथला आल्यावर मसाला डोसा म्हणजे माणूस वडापाव एवढा मुंबईमध्ये नसतील काय तेवढा मसाला डोसा खातो इकडे आल्यावर इडली आणि डोसा अरे हो समाजला हातात घ्यायचे आपल्या चट्टी डोसा शंभर काजन ठेवू याजन शंभर डायरेक्ट केलेच्या पाण्यावर काय आहे भाऊ केलीचा पान म्हणजे इथं लय फेमस पेर काय कशी देत नाही लोक डोश्याची चव पण चांगली आहे इथं का वाईट नाही बाकी साऊथ इंडियन काला एक नंबर इथं खाण्याचं एवढं हाल नाही बाकी महाराष्ट्रात स्टाईल पण जेवण मिळतं इथं डोसा सोमवारी केले बनव हात धुवा लागतात आता काय म्हणणार त्याला नाही जमतं ना? केले बनव हात धुवा बाबा केले बनव हात धुवा लागलास तू लोक पत्रवली ना हात धुई आमच्या मॅनेजरला या लागले मला थोडं त्याने आधी जाणार होतं जुलाब लागले भरपूर त्याला मी बोललो तरी मसाला डोसा कमी का बोलतो इथलं मसाला डोसा लय भारी असतात मग खा आता मसाला डोसा आगीच मॅनेजर आगीच हा काय बोलणार आता दादा आहे त्या बरं आहे नैसर्गिक इडली डोसा म्हणायचं वाटतं त्याला पतलं नाही जास्ती
पावसाचं वातावरण वाटतं र बघ, पावसाचं वातावरण आहे इथं. पाऊस पडायला नाही पाहिजे ना, तर पूर्ण आमची मजा जाईल. तुझा नाश्ता करून झालेला आहे, पण पावसाचं वातावरण पण भरपूर आहे इथं. पाऊस पडायला नाही पाहिजे. एकदम आरामी माणसं हे लोक यांना वाटतो की आम्ही मोठं इथलं डॉन आहेत. आम्हाला टेम्पो कोंडेश्वर टेम्पल दोन्ही साईडला समुद्र आहे. लास्ट लँड ऑफ इंडिया. ही पण शेवटची लँड आहे त्याची पाहिली तर. सगळीकडे बघू तिथे समुद्र समुद्र, चारी बाजून समुद्राने घेरलेला आहे आम्हाला. आता सुरुवातीला आम्ही आलेलो आहे बिभीषणाच्या मंदिरात. चारी बाजून समुद्र समुद्र. विभीषण मंदिर रामेश्वरम. रावणाला जाते मुंबईकर हा तुमचा दादा इथे फोटोशूट करत आहे. ज्या टायमाला रावणाने आखलून लावला ना हा. विभीषणाला, हा तेव्हा विभीषण रामाच्या शोधावून इथे आला. विभीषण पहिल्यापासून म्हणजे हे होता वैष्णवपंथी होता, म्हणजे त्याला धार्मिक असा होता. खोटा नाटा जमत नव्हता. खोटा नव्हता बोलत, मर्यादा म्हणी होता. तर रामाची त्याला म्हणजे रामाची त्याला मर्यादा पुरुषोत्तम रामाची जी प्रचिती त्याला आलेली, तर इथं प्रभू श्रीरामांना भेटायला आले होतो ना, इथं शरण गेला. आणि बाकीच्या सगळ्यांना सांगितलं वगैरे त्याने इथनंच की कोण कसा मरल, ते आई रावण कसं मारायचं, रावणाचा पोऱ्या कसा मरल, इंद्रजित सगळं त्यांनी इथं सांगितलं. चालत आले डायरेक्ट आतमध्ये. मला थोडं आयलंड आहेत. रामचे तुकडे श्रीलंका दादा तिकडून आला बघ रामेश्वरम मंदिर. तो मंदिर रामेश्वरमचा. ते बोलतात ना ट्रिप अशी करा की डायरेक्ट रस्ता संपला पाहिजे. ती हीच एरिया धनुषकोटी. दोन्ही बाजून समुद्र आहे. वातावरण एकदम गारगार आहे. त्याच्यानं पावसाने थोडी भर घातली. पाऊस चारी बाजू में समुंदर ही समुंदर, समुंदर ही समुंदर चारी बाजू में. एका साईडला आहे बंगालचा उपसागर, एका साईडला आहे हिंद महासागर, एका साईडला हिंद महासागर आणि एका साईडला बंगालचा उपसागर आहे. विनोद कोळेकर, मनोज वारिंगे हे गणेश धुमारे आणि आमची गँग. आता गाडगाड वारा आला आला. 1 पासून 18 किलोमीटर त्यांना तर कावलं दिसलंय. हे बोलतात मोर आहेत.
लिखित झालेली असं वाटतं फुटते का काय आमची बोटीमधून पाणी उडत आहे. अरे इकडं पाऊस चालू आहे तिकडं पाऊस नाही बघ ना लगेच समजतो ना. आता बाबा आता नको ना. त्यांना तर कावलं दिसलंय, बोलतात मोर आहेत. मोर जाम आहे. हा तो मोर लय भारी मोर आहेत. 101 मोर. लांडोर येतो लांडोर. इधर पानी हो गया है, इधर समुद्र का पानी रास्ते में आया है इधर. पाऊस नाही पडत आता कसं काय. नेव्हीची होडी, इंडियन नेव्ही. मच्छीमार आपलं मच्छीमारी बसतात ताजी ताजी मच्छी. मग मच्छीच्या बोटी. पाऊसच पाऊस, पाणीच पाणी पूर्ण जमिनीत पाणी. पक्षी आमच्या सोबत चाललेले आहेत एकदम टिटूटूट. आपल्याला काही इंग्लिश येणं इंग्लिश वर्ड काय आपल्याला बोलता येत नाही, त्यामुळे थोडंफार चुकतो. पाप करून पापी म्हणे सैरा वैरा करतोय र. काय चारी बाजूनी दोन्ही बाजू ही आहे शेवटची लँड, भारताची लास्ट ऑफ लँड. जास्त करून ट्रेन चालली त्याला कावलाचं तरी हे बोलतात मोरच आहे. आता यांना काय म्हणतात आपण. हो गिरीश मस्कर, तुझं लेंडूक नावाचा आहे काय मुख्य कारण काय अर्थ काय लेंडूक नाव का ठेवलंय. तुम्हाला सांगेल त्यांना विचारा. धनुषकोटी लास्ट लँड ऑफ इंडिया. भारताचा हा शेवटचा टोक आहे. भारताचा शेवटचा टोक धनुषकोटी लास्ट लँड ऑफ इंडिया. धनुषकोटी समोर आहे राम सेतू. बंगालचा सागर राम सेतू. Lights went down when you feel lost in your shadow. चाललेलो आहे ओल्ड धनुषकोटी. ओल्ड धनुषकोडी म्हणजे जुना धनुषकोडी. आणि आता ह्या लोक इकडे डेव्हलप केला ही जुनी धनुषकोडी. बघूया आपण आता आजकाल जात आहे. हे आमचे थोडे मस्कर चांगले पुढे चाललेले आहेत. हे रे ते चांगले आहेत, मनाने खूप श्रीमंत आहेत. ते पैशाने पण श्रीमंत आहेत. आणि ते कसं थोडं त्यांचं डोका श्रीमंतांच्या पलीकडं असतं. हा
तेव्हा झीज झाली याची पूर्णपणे. असं वाटतं ही वास्तू एकदम जुनी वास्तू वाटते. काय आहे पुण्याला जेव्हा इथं असं बोलतात की सुमाने लाटा आलते तेव्हा ह्या तुटले. इथे काही गोष्टी तुम्हाला विकत मिळतात घरात घ्यायच्या आडे, तोरणं वगैरे. ऊन तर लय कडक आहे बाबा इथं, एवढा कडक ऊन. आणि बाजूला आहे समुंदर. हा जुना चर्च आहे, चर्च आहे एकदम जुना काळात. आता आम्ही चाललेलो आहे बीचवर, धनुषकोटी बीच. हा बीच एकदम रिस्की आहे. बोलतात की इथं कोण आंघोळ धुताना पण दिसत नाही जास्ती करून. भरपूर प्रमाणात अपघात घडलेले तिथे. पूर्णमध्ये समुद्र आहे तो बाजूला पूर्ण. समोर लाईट हाऊस आणि बोटिंग. हो ना, ऊन एकदम कडक आहे. उन्हाची सीमा तर सांगूच शकत नाही. डेंजर एकदम. समंदर ही समंदर. आणि ऊन खाई. द्राक्ष कितना प्राइस है? 800 रुपयाला शंकर. आपल्याकडे पण एवढी प्राइस असेल मला तर वाटतं. मुख्य हनुमान. गरुडच आणले त्यांनी. कोंड दिलंय कुट्टीला. मोठे माणसं ती डगर का? हे राम नावाची डगर. पुढे राम नाव गेली नाव इतकी डगरा ती पाण्यावर तरंगता. रामेश्वरम. सोनून नक्की फुटवायला लावलं होते आज. आता गुफेमध्ये आता लागलेला आहे गुफा. दर्शन पहिल्या त्याच्यात. जय श्रीराम. आता
आम्ही आता गुफेमध्ये घुसलेलो आहे. हा मठ आहे मस्त एकदम बघासारखं आहे. 10 रुपये तिकीट आहे फक्त. जय श्रीराम जय हनुमान. आमचे मित्र शंकरचा नाद एक नंबर भाई. गुफा एकदम मस्त एकदम बनवलेला आहे बाकी. उधर है बाकी एक नंबर है. मथुरा का कारागृह में कृष्ण का जन्म. कृष्ण जन्म कसा झाला, वासुदेव कसं निघाले त्यांना घेऊन, ते सर्व ते दाखवलेलं आहे. मस्त खूप आहे. बोले बाबा. बोले बाबा. हा चालू येऊ का? ये ना, थांब ना तू 2 मिनिट. शंकरचा नाद एक नंबर. चुरा कर माखन खाए, चुरा कर माखन खाए. आमचा रिद्धीनाथ कोलेकर त्याच्या मधुर आवाजात मस्त गाणी शंकर वाजवत होतो. मस्त एकदम एक नंबर भारी आहे. बाकी म्युझियम एक नंबर आहे. श्रीकृष्ण आणि गोपिया लीला केल्या देवानी लीला. इथं सर्व गोपी मीरा कृष्ण भजनामध्ये मग्न झालेली मीरा. सुरदासजी श्रीकृष्णाचे भजन गाताना सुरदासजी यांचा प्रतिमा मस्त आहे एकदम. श्री कृष्ण की स्तुती. ब्रह्मदेव बघ ना कसं बनवलंय. हो ना. एक नंबर एकदम. आतमध्ये पूर्णपणे दर्शन होतं देवांचं. कृष्ण गोपिकाला येण्या गेले वरील बघ. श्रीकृष्ण बासरी वाजवताना गोपी भजन गाताना मस्त एकदम एक नंबर म्युझियम आहे. तेव्हा कृष्णाने राधा नाचव देवा. किती प्रकारचे नाचव दे बघ. लंका घेतली होती सुदामाला सोन्याची. सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्र पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या जाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म दाबो त्याचे चरणी लक्ष लादो. वा रिद्धी एक नंबर एक नंबर मस्त. आता इथे साडी हा याच्यावर द्रौपदीचे वस्त्रहरण महाभारताचे इथूनच या झाली सुरुवात. मेन संकटात देवाला हात मारा फक्त, देव आल्याशिवाय राहणार नाही. तर श्रीकृष्ण एकदम सुंदर गुफा आहे. हे बघ समुद्र लक्ष्मी. वासुदेवाय नमः. ओम नमो अर्जुन आणि श्रीकृष्ण. इथं उपदेश केला श्रीकृष्णाने अर्जुनाला. हे दश अवतार का? हा 33 स्वरूप दाखवलं, विराट स्वरूप दाखवलं. 33 कोटी टाईप म्हणजे 33 कोटी देव.
फोनला का आला फोन माझ्याकडे नाही. चंद्र जय श्री कृष्ण मस्त एकदम सुंदर आहे बघ. मस्त वाटलं ना यार इथे. एक नंबर सगळा महाभारत श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला, त्याने लीला कशा केल्या, त्याने काय काय केलं, सर्व या म्युझियम मध्ये दाखवलेलं आहे. हे खूप